वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामती विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात दाखल झालेला एफआयआर महाराष्ट्रात वर्ग होणार अशी शक्यता आहे, कारण कर्नाटकच्या डीजींचं महाराष्ट्राच्या डीजींना पत्र प्रकरण बारामती पोलिसांकडे वर्ग करण्याची विनंतीही करण्यात आलेली आहे। आता या संदर्भात कर्नाटक पोलिसांकडून कशा पद्धतीने याच्यावरती प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते ते माझे जीवा भावाचे मित्र होते वगैरे। जीवा भावाचा मित्र असता तर एफआयआर दाखल केला असता पवार कुटुंबियांचा। पवार कुटुंबियांचा एफआयआर दाखल करायला काहीच हरकत नाही, तसं नाही झालं। सत्ताधाऱ्यांनी झिरो एफआयआर वर विचार करावा, शशिकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। एफआयआर दाखल करायचा नाही किंवा चौकशी करायची नाही हा मेसेज चुकीचा आहे। झिरो एफआयआर वर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आज सुप्रीम कोर्ट की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे एफआयआर हा दर्ज करून घ्यायचाच असतो, दुर्दैवाने तो घेतला गेला नाही। शेवटी इतर राज्यामध्ये तो तशा प्रकारचा एफआयआर दर्ज केला आणि तो आज या ठिकाणी दाखल पाठवला असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची आणि महाराष्ट्र सरकारची नामुष्की आहे। हे प्रकरण कुठेतरी दडपलं जात आहे, दाबलं जाते, अशा प्रकारची शंका इथे येते। माजी आमदार विनायक मेटे साहेबांचा त्यावेळेला मृत्यू झाला होता, त्यावेळेला देखील एडीआरच फाईल झाला होता, 4 महिन्यानंतर एफआयआर झाली होती। त्याच पद्धतीने आज मला समयने कैलासवासी दादांची आणि मला कोणाची मला तुलना करायची नाही, परंतु ऍक्सिडेंटल डेथ ज्यावेळेला होती त्यावेळेला पहिल्यांदा हा एडीआर फाईल होतो, जो बीएनएसच्या 194 कलमच्या नुसार झालेला आहे आणि त्यानंतर चौकशीच्या अंती मग ह्याच्यामध्ये एफआयआर फाईल होतो। त्यामुळे एफआयआर आम्हाला लॉन्च करायचा नाही किंवा आम्हाला चौकशी करायची नाही हा जो मेसेज जातो तो अत्यंत चुकीचा आहे। तर झिरो एफआयआर म्हणजे काय असतं तेही जाणून घेऊया। गुन्हा कुठेही घडलेला असो, कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करतायत, गुन्ह्याचे शून्य असून नोंद होऊन तातडीनं तपास सुरू करता येतो। प्रादेशिक वादाची अडचण दूर करण्यासाठी झिरो एफआयआर असतो। प्राथमिक तपासाला वेग देणं हा झिरो एफआयआरचा उद्देश आहे। तातडीच्या गंभीर घृणास्पद अपहरण अशा गुन्ह्यात झिरो एफआयआर दाखल होतो। पोलीस तक्रार दाखल करून घेतात आणि झिरो नंबर देऊन प्राथमिक चौकशी सुरू करतात। तक्रार पाहून एफआयआर गुन्हा घडलेल्या कार्यक्षेत्रातील पोलिसांकडे वर्ग करतात। दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर न्यायमूर्ती वर्मा समितीनं झिरो एफआयआरची शिफारस केली होती। झिरो एफआयआर दाखल करणं पोलिसांना बंधनकारक असतं। झिरो एफआयआरला नकार दिल्यास पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते ते माझे जीवा भावाचे मित्र होते वगैरे। जीवा भावाचा मित्र असता तर एफआयआर दाखल केला असता पवार कुटुंबियांचा। पवार कुटुंबियांचा एफआयआर दाखल करायला काहीच हरकत नाही, तसं नाही झालं। तर सत्ताधाऱ्यांनी झिरो एफआयआरचा विचार करावा असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। एफआयआर दाखल करायचा किंवा चौकशी करायची नाही हा मेसेज चुकीचा असल्याचं यावरती प्रतिक्रिया देण्यात आली।